साहेबांनी माननीय डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा फोन केला की बाब फारच गंभीर आणि देशाला नुकसानदायक आहे. खरं तर या वैज्ञानिक युगात सर्वांना प्रत्येक गोष्टीवर विचारपूर्वक निर्णय घ्यायचं ताकद निर्माण झाली. कोणती गोष्ट योग्य आहे, अयोग्य आहे, चांगली आहे, वाईट आहे, याचं ज्ञान शिक्षणातून दिलं जातं. ते परिपूर्ण ज्ञान मिळालं तर चांगला विद्यार्थी, चांगला माणूस होऊ शकतो. परंतु या अंधश्रद्धेमुळे होणारे दुष्परिणाम, होणारं नुकसान हे महाभयंकर आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्या विद्यार्थी दशेपासूनच आपल्याला त्याचं लागण म्हणजे थोडक्यात लक्षात येत नाही की हे खरं आहे का खोटं आहे, परंतु पारंपरिक पद्धतीने पुढे जातो. थोडक्यात भूत आहे का, भूत आहे का, किती जणांचं मत आहे भूत आहे. आपल्या बिंबवल्या गेलेल्या आहेत, आपल्या मानसिकतेशी खेळ केलेला आहे आणि तो खेळ काढण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन गेले अनेक वर्ष काम करत आहे. तुम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी जर बारकाईने विचार केला, अभ्यास केला आणि त्यांचा प्रत्येक गोष्टीवर कशासाठी ही निर्माण झालेली आहे, एखादी गोष्ट तुम्हाला आम्ही सांगितली तर ती योग्य का अयोग्य याची माहिती घेणं गरजेचं आहे. शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे हेच असतं की कुठली गोष्ट समोर आली तर ती डोळे झाकून तिचा विश्वास ठेवू नका, तर त्याच्या खोलात जावा आणि ती सत्य असत्य, योग्य अयोग्य याचा विचार करा, तरच खऱ्या अर्थाने तुम्हाला भविष्यात यश संपादन होईल असं मला वाटतंय. अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले तुम्हाला मार्गदर्शन करायला. मी त्यांना धन्यवाद देतो की दरवर्षी मुलांना आमचे चांगलं मार्गदर्शन करा आणि आदर्श नागरिक बनण्यासाठी ताकद द्या. स्थान करणारे या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी तुम्हा सर्व विद्यार्थीनींना इथे असलेल्या सर्व शिक्षक स्टाफला नम्रपणे सांगू इच्छितो की अंधश्रद्धा निर्मूलन समिती कुठल्याही देवाच्या धर्माच्या विरोधात अजिबात नाही, असण्याचं काही कारणही नाही. कारण भारतीय घटनेने तुम्हाला देव आणि धर्म पालनाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम काय आहे तर याच देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली जे शोषण चालू आहे, जी फसवणूक चालू आहे, जी लूट चालू आहे, ती 3 पातळ्यांवर आहे. एक म्हणजे आर्थिक, दुसरी मानसिक आणि तिसरी शारीरिक. आर्थिक, मानसिक आणि शारीरिक या पातळ्यांवर जी काही फसवणूक, लुबाडणूक चालू आहे त्याच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते. प्रबोधनाच्या पातळीवर करते, गरज पडेल तिथे संघर्षही करते. म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं एक दुसरं छोटंसं नाव आहे जे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर नेहमी लोकांना सांगत होते. ते नाव काय माहितीये तुम्हाला? कुठं वाचलंय? नाही वाचलं, असू दे मी तुम्हाला सांगतो. सोपं आणि साधं नाव लक्षात ठेवा. ते नाव आहे डोकं चालवा चळवळ. काय नाव आहे? अरे 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 आवाज कसा पाहिजे, ठणठणीत सगळ्यांनी म्हणायचं एका आवाजात. काय नाव आहे? डोकं चालवा चळवळ. अजून मोठ्याने आवाज आला पाहिजे. शाबास, किती छान. कोणी कितीही शिकला, कितीही शिकला, साध विज्ञान विसरला. माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला, कितीही शिकला, साध विज्ञान विसरला. कोणी झाला जरी डॉक्टर, कोणी झाला जरी डॉक्टर, त्याच मन भीतीचं घर, त्याच मन भीतीचं घर,
त्यानं लिंबू मिरची बांधली दवाखान्याच्या दारावर कोण येईन रोग्याला सांगे बाहेरच बघायला सांगे बाहेरच बघायला साधं विज्ञान दिसला याच्यामध्ये पाणी म्हणून सांगतो वैज्ञानिक दृष्टिकोनाची पहिली पायरी आहे निरीक्षण करा. तुम्ही निरीक्षण खूप छान केलेलं आहे, पण नुसत्या निरीक्षणाच्या आधारे तर्क असा केला की याच्यामध्ये पाणी आहे. नुसत्या निरीक्षणावर अवलंबून राहू नका मुलांनो, ते तपासायला शिका. या ठिकाणी मी तपासून बघितलं याच्यामध्ये पाणी आहे का, तर याच्यात पाणीच नाहीये, मला तपासल्यानंतर कळलं. ही झाली वैज्ञानिक दृष्टिकोनाची दुसरी पायरी. आता मी जरा दुसरा तांब्या घेतो बरं का. याच्यामध्ये आहे का? त्याच्यात नाही म्हणजे ह्याच्यात आहे. बघा, तर्क करण्यामध्ये आपण एक्सपर्ट असतो. परीक्षेत चुकी बरोबर आल्या, काळ्या तू बरोबर लिहि, पाळ्या मी चुकले, तू दोघांपैकी एकाची गोळी लागेल. आहे का पाणी याच्यात? आहे का नाही? तपासलं पाहिजे. काय उत्तर पाहिजे तुमचं? तपासलं पाहिजे का? नक्की
नक्की पाणी आहे, पण डोकं चालवा चळवळ असा लगेच विश्वास ठेवत पाण्यासारखं दिसतंय पण पाणीच आहे का नाही याची खात्री नाही. चला, कोण येते तुमच्यापैकी पाणी तपासायला? आज घेऊन सांगतो पाणीच आहे. वारे पठ्ठ्या म्हणलं तपासण्याची पद्धत बघा. पण नुसतं वास घेऊन असं बघून खुशी असं कळेल का पाणी आहे का? योग्य तपासणी करता आली पाहिजे. तुमची जर तपासणी चुकली तर सगळे निष्कर्ष चुकणार आहे. म्हणून जरा काय केलं पाहिजे, पाणी पिऊन बघायला पाहिजे. जरा खुशी पिऊन बघ बरं पाणीच आहे का. बघा आता खुशी पिऊन बघते, पाणीच आहे ना. बघा खुशीने लगेच प्यायला सुरुवात केली. पण खुशी आहे बघ, असं जर बाहेर तुला कोणी पाणी दिलं, साताऱ्याचा प्रसिद्ध कंदीपेढ आहे म्हणून खा म्हणून दिलं, खाणार का लगेच? असं कोणी पाणी दिलं तर पिणार का लगेच? नाही. त्याला काय म्हणायचं, आधी तू खाऊन दाखव, आधी पाणी तू पिऊन दाखव. आता ती थोडी घाबरली बरं का, पण काय काळजी करू नको बेटा, याच्यामध्ये काही मिक्स केलेलं नाही, मी पण तुला पिऊन दाखवतोय बघ. खुशी तू पण पिलंय, मी पण पिलेलं आहे, काही काळजी करायची नाही. चढणार बिडणार नाही अजिबात नाही, याची खात्री घ्या. हा, हे पाणीच आहे. ऐकलंय का? हा, आता ही चिमणी आहे, पण ही चिमणी आकाशात उडणारी नाही, तर ही प्रज्वलित होणारी चिमणी, पेटणारी चिमणी आहे. अंधाराकडून आपल्याला प्रकाशाकडे नेणारी चिमणी आहे. ही चिमणी आज आपल्याला प्रज्वलित करायची आहे. मला काय काय लागेल जरा डोकं चालवा बरं. काय काय लागेल एकेकाने सांगा. जोरदार बस. हे लागेल, काड्याची पेटी लागेल. अजून काय लागेल? वात लागेल. वातीशिवाय कशी काय पेटणार? वात लागेल, रॉकेल लागेल, आणि काय लागेल? अजून काय लागेल जरा डोकं खाजवा बरं. काय लागेल? बस नील. अरे माणूस नको का पेटवायला? चालेल ना, माणूस लागेल ना. हा, स्त्री किंवा पुरुष कोणीही चालेल. बघा, जसं पाणी तपासलं तसं मला दिवा तपासायचा आहे, चिमणी तपासायची. कोण तपासते तुमच्यापैकी? ये तू. चावून नाही, कशी तपासायची सांगतोय बा. हे टोपण घ्यायचं, हे टोपण काढायचं, तपासणी करायची आपल्याला. आणि हे बघ, हे टोपण हातात घ्यायचं, इथं फुकायचं जोरात, असं फुकायचं आणि बघायचं सर्व स्टुडंट आज आहेत का, त्याच्यातून दिसतात का. त्याच्यानंतर हे चिमणी घ्यायची, याला उलट करायचा, असं फुकायचं, याच्यामध्ये काही लपवलंय का. आणि ही माऊलीच्या स्मशानभूमीतनं आणलेली हळदीची गाठी आहे. ही गाठी ह्याच्यावर फिरवायची, जर काही लपवून ठेवलं असेल तर याच्यातनं पळून जायचं. जमेल ना? जरा खूप जोरात, जोरात खूप. नाश्ता केला ना भरपूर, खूप जोरात. शाबास. बघ जरा सर्व विद्यार्थी दिसतात का? हा, शाबास. आता हे घे, याला पण खूप जोरात, जोरात, खूप जोरात. हा, ही काठी फिरव, त्याला उलट करू, फिरव. शाबास. उलट कर, उलट कर त्याला. हे पाणी जे आपण तपासलेलं आहे, खुशी पाणी देतो बरं का, परत म्हणू नको दुसरं काय दिलं म्हणून. हे पाणी बघा, याच्यामध्ये भरायला सुरुवात करायची. किती भरायचा? अर्धा दिवा भरायचा. किती? अर्धा. भर, घाबरू नकोस. बघा कसा थरथर थरथर कापायला लागलाय. घाबरू नकोस, काय होणार नाही. हळूहळू भर. अरे हळूहळू भर, गडबड करू नको. घाबरू नको अजिबात. हा, भरलं का? अर्धा दिवा झाला. चिंबूपणा करू नको, भरपूर पाणी आहे. हा, बघू किती झालं, बघू त्याच्यात किती आहे. थोडंसं भर अजून. घाबरायला लागला, थर 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 हात कापायला लागला त्याचा. बस बस. आता हे बा, राहिलेलं पाणी पिऊन टाक, पिऊन टाक. बिंदास पी, सगळ्यात एकच पिऊन टाक. काय काळजी करू नका, पिऊन टाक. पिलं का? पाणीच आहे का? नक्की? दुसरं काय नाही ना? या ठिकाणी पाणी पिलेलं आहे बघा. आता या ठिकाणी जे पाणी आपण तपासलेलं आहे, तपासलं ना पाणी का नाही तपासलं? हा, तपासलं. असं पाणी याच्यामध्ये सर आपण भरलेलं आहे नाही तर मात्र लय मोठी करणी झालेली आहे असा त्याचा अर्थ होता. पण काय होतंय बघूया आपण. यस, बघूया करणी झालेली आहे का काय झालेलं आहे आपल्या लक्षात झालेलं आहे. आणि या
दिसते, पण या ठिकाणी खरोखरच पाण्याने आग लागलेली आहे. जर मी इथे एका बाबाच्या ड्रेसमध्ये असतो तर 100% तुम्ही येऊन माझ्या पाया पडला असता की महाराज लय मोठे आलेले आहे आणि काहीतरी यांच्याकडे दैवी शक्ती. तुम्ही सगळ्यांनी विचार करून ठेवायचा आहे, डोकं चालवून ठेवायचं आहे की काय घडलं असेल. पाणी तपासलं होतं, दिवा तपासला होता, पण तो पेटला कसा काय? त्याला वात नाहीये, ज्याच्यामध्ये रॉकेल भरलेलं नाहीये, पाणी भरलेलं आहे, सगळं तपासलेलं आहे. हा विचार तुम्ही करून ठेवा. नाहीतर म्हणणार बरं झालं आम्हाला शिकवले, आता शाळा सोडून देतो आणि एवढा धंदा बरं आहे. असं काही करायला घाबरणारा बाबा तुमचं कल्याण करेल का? याच पद्धतीने लंगरवाले बाबा कुठलीही समस्या असू दे, कुठलीही समस्या असू दे, लग्नात नाही हे सिद्ध करायचं. हा हे बघा, हे दोन्ही पंजे असे एकमेकात घट्ट पकडा, पकडा, शाबास. आता काय करायचं सांगतो बघा, हा लंगर असा पकडायचा, याच्यामध्ये घट्ट पकड, पकड, शाबास. तू पकड इकडं, शाबास. आता थोडस पुढे असं, हा एक पाय पुढे, एक पाय मागे करा. अरे वा, शाबास. आता काय करायचं सांगतो मी, 1 2 3 म्हटलं की लंगर ताकदीने ओढायचं. जेवढी ताकद आहे तेवढी सगळी पणाला लावायची. जमेल ना? तुला जमेल ना? पण एक अट आहे, हात सोडायचा, नाहीतर हे पैलवान जाऊन इकडे आपलं. आणि पैलवान तू पण हात सोडायचा, नाहीतर हे जर डोकं फुटायचं. तुमची डोकी फुटली तर तुम्ही काय मला सोडणार नाही. पूर्ण ताकद लावायची, पण मी तुम्हाला वेळ देणार आहे. आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे 10 सेकंद. किती? 10 सेकंद. तुम्ही सगळ्यांनी 1 to 10 जमेल ना? पहिलीच्या वर्गात जायचं. जरा मी 1 2 3 म्हणले की स्टार्ट करायचं. 1 to 10 होईपर्यंत तुम्ही ताकदीने ओढायचं. ओढलं की हे सुटेल आणि हे बाहेर येईल. सुरू करायचं. 1 2 3 स्टार्ट. 1 2 शाबास, 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 शाबास. वेळ संपलेली आहे, पण पैलवानाने प्रयत्न केलेला आहे, घाम फुटलेला आहे. फुटेल का? जास्त वेळ दिला तर, जास्त वेळ दिला तर फुटेल का? नाही फुटणार. तुला समजा आजचा दिवस घरीच दिलं तुला तर, हा घरी दिलं तर फुटेल म्हणतो. हा म्हणजे मग टीचरला म्हणायचं परीक्षेचा पेपर घरी द्यायला मला समजेल. हा कोणी प्रयत्न केलेला आहे, जोरदार टाळ्या होते. खरं आहे का नाही? खरं आहे. तुला समजून घ्यायचं सगळं. तुझं लक्ष खूप छान आहे, पण हे बघ अडचण अशी झाली, जसा दिवा पेटला तेव्हापासून मी तुझ्याकडे बघतोय, सारखा चुळबुळ चुळबुळ चुळबुळ. दिवा पेटल्यानंतर तू असं एकदम झालास आणि सारखं चुळबुळ चुळबुळ चालू झाली तुझी, थोडीशी, जास्त नाही. मी इथून बघत होतो. खरं आहे का नाही? तुझं लक्ष थोडं विचलित झालं का नाही? हा झालेलं आहे. होय म्हणतो, मान्य करतो. पण हे बघ तुझा दोष नाही, याच्यामध्ये तुझा दोष नाही. हे जे सगळं होतंय ना, हे सगळं 7.5 मुळे होतं. गेले 3.5 वर्षाची 7.5 याच्या मागे लागलेली आहे. याच्यामुळे हा वर्गात बसलेला असतो, पण याचं निम्म लक्ष बाहेर असतं. थोडस खरं आहे का? मनातल्या मनात हा होतंय. खरं आहे हा खरं आहे. हा शरीराला बसलेला असतो, पण मन याचं भटकतं. याचं कारण आहे, याचं कारण आहे माझ्याकडे. हे काय? मी तुम्हाला इथं सिद्ध करून दाखवणार आहे. हा नारळ आलेला आहे, मी नारळ डोक्यावर ठेवणार आहे आणि याच्या अंगावर उतरून टाकणार आहे. हा डोक्यावर ठेवतो. हात जोड बाळा, हात जोड. तुझ्या मागे जी काही 7.5 इडापिडा लागलेली आहे, ही मी या नारळामधून तुला काढून दाखवणार आहे. जरा जरा एक खाली पडतो का तिथं? हे बघा, हे बघा नारळात काय निघाले. हे बघा, हे लाल लाल काय निघाले बघा. हे बघा, हे बघा. अजून काय आहे? अजून काय आहे? हे बघा, हिरव्या बांगडीचे तुकडे निघाले, लाल रिबन निघाली आहे. 100% बाईच मागे लागलेली आहे.
बोलवलेला आहे बालका. मंत्र असा आहे, मला सांग हे काय आहे? हे काय आहे बालका? पोट आहे. हे काय म्हणलं तर पोट आहे म्हणते. आणि हे काय आहे? हा, आता कपाळाला लावलं तर डोकं आहे म्हणते. म्हणजे 100% लय मोठं आहे. पण काय काय करू नकोस. बघ आता मंत्र म्हणतो, या माती कांदळती कानापासून. पोटात दुखतं तुझ्या कधी कधी? कधी कधी दुखतं का? बर, डोकं दुखतं का कधी कधी? होय, कधी कधी. मला वाटलंच होतं याचं डोकं दुखत असतं. मंत्र असा आहे, या माती कांदळती कानापाशी प्रवृत्ती. काय कळलं का? अरे कळू नये म्हणूनच असतंय ना. तुम्हाला कळलं असतं तर मग काय. आता मी कळणारा मंत्र म्हणणार आहे, नीट लक्ष देऊन ऐका, पाठ करा. डोकं दुखू दे, अंग दुखू दे, पोट दुखू दे, काय पण होऊ दे, कुठली पण बाधा असू दे. मंत्र असा आहे, छो करो छो करो, छो करो छो करो. तुझं डोकं दुखतंय त्याला मी काय करू? अरे जगलास तर माझं नाव झालं, गेलास तर भूतान नेला त्याला मी काय करू? चाल बाहेर. इकडे इकडे. लगेच चालत का पळून? पळायचं नाही. चाल ये बाहेर. कसं बाहेर नाही बाबा? हे बाहेर आलेलं आहे. तर आता दाखवते पैलवान कुठे गेले. सुटलेलं नाही त्यांना, पण क्षणार्धामध्ये मी सोडवलेलं आहे. आता कसं वाटतंय? हलका हलकं वाटतंय ना? आता बरं वाटतंय, कारण तुझी सगळी करणी निघून गेलेली आहे. बरं, 35 वर्ष तपश्चर्या केली. मग मी त्याच्याकडे पाहिलं. 25 ते 27च्या दरम्यान त्याचं वय होतं. मग त्याला थोडस दमबाजी केली. अजिबात असलं फसवणुकीचं चालणार नाही म्हणलं. ताबडतोब थांबवायचा, नाहीतर पोलीस स्टेशनला फोन करेल आणि तुला पोलीस कारवाईला सामोरं जावं लागेल. मग मात्र तो घाबरला आणि त्याने शांतपणे ते सगळं गोळा केलं. सातारमध्ये थांबत नाही म्हणला आणि निघून गेला. मित्रांनो, त्याने चमत्कार, महिलांचा जो चमत्कार आहे सुरुवातीचा, जो फलिता फिरवण्याचा आणि अंगावरनं टेंबा नाचवण्याचा, तो चमत्कार सर्वप्रथम मी तुम्हाला करून दाखवतो. माझ्या हातावरनं त्रिशूळावर आलो होतो आपण. मित्रांनो, भीमरायान तुझ्या जीवाची सगळीच घेतली हमी. अरे भीमरायान तुझ्या जीवाची सगळीच घेतली हमी. त्यानं विषाची देऊन परीक्षा तुझ्या जीवाची केली सुरक्षा. तुझ्या जीवाची केली सुरक्षा. देऊन तुझला संविधान दीक्षा. बदलला बघ हा सगळाच नक्षा. बदलला बघ हा सगळाच नक्षा. अरे तुझ्या नावावर केलं ते सगळं. हो, तुझ्या नावावर केलं ते सगळं.
जमीन आकाश आणि जमीन भीमरायान तुझ्या जीवाची सगळीच घेतली हमी. आता बघा कसं थांबतंय, नीट बघा. ए चल खाली, चल 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 थांब, चल थांब चल. हा, शाबास शाबास. अरे वा. असा हवेतून हात फिरवणार. चोरगे साहेबांनी डोक्याला हात लावलेला आहे. चोरगे साहेब असं म्हणताय की आम्ही कार्यक्रमाला बोलवलं, आम्हाला आधी द्यायच्या आधी मुलांनाच वाटलं. चोरगे साहेब काय काळजी करू नका, तुमच्या पण नशिबात असेल तर तुम्हाला मिळेल. चल ये. बघा असा हात फिरवला की संपलेलं गंगेचं तीर्थ या ठिकाणी परत येणार आहे. मॅडम तुम्हाला पण देणार आहे, काय काळजी करू नका. मॅडम चिंताग्रस्त झाले म्हणजे आम्हाला मिळणार आहे, तुम्हाला पण मिळणार आहे, काय काळजी करू नका. बघूया नशिबात असेल तर मिळेल. आता मॅडमला थोडस देऊया आपण. नाही कोणाला तपासायचं असेल तर तपासू शकता. टोक बघा आहे का तुमच्या लक्षात येईल. त्याला टोक आपण काढलेलं नाही, त्याच्यावर आपण सहज चालू शकतो. तुमच्याकडे जास्त नाही टोचून ना. छान. तुझा आता हॅलो हॅलो गडबड करू नको, गडबड करू नको. शाबास शाबास. जोरदार टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. बघा की त्याच्यावर झोपलेली आहे शांतपणे. घ्यायचा आहे. याच्यामध्ये फक्त विज्ञान आहे, त्याच्यामध्ये कोणतीही दैवी शक्ती लपलेली नाही. आज गुरुकुल शाळेमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं सेशन घेण्यात आलं. जी पोद्दार साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी मुलांना अंधश्रद्धेबद्दल माहिती दिली, काय योग्य काय अयोग्य, त्याचप्रमाणे कशा पद्धतीने निरीक्षण करायचे या सगळ्याची माहिती दिली. आज 12 वर्ष झाली डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचं खून करण्यात आलं, परंतु त्यांचे विचार हे समाजापर्यंत पोहोचवणं ही काळाची गरज आहे हे ओळखून अंधश्रद्धा समिती काम करते आणि हे खरं विद्यार्थी दशेतच गरजेचं आहे. गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न निर्माण केले, विचारले, म्हणजे पारंपरिक पद्धतीनं जे मुलांच्या डोक्यात असतं ते चुकीचं असतं हे सुद्धा बाहेर पडत असतं आणि अशा दृष्टिकोनातून त्यांनी मार्गदर्शन पोद्दार सरांनी केलं. वारंवार आम्ही गुरुकुल स्कूलमध्ये कार्यक्रम आणि घेणार आहोत, मुलांना ज्ञानी बनवणार.